नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील गाडेगावचा रहिवासी असलेले सूरज सध्या कंधार तालुक्यातील श्री शिवाजी महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच दोन्ही हात नसतानाही त्याने हार मानली नाही. पहिल्या वर्गात असताना शिक्षकांनी त्याला पायाने लिहिण्याचा सराव करून घेतला. तेव्हापासून तो पायानेच लिहितो. गावातील जिल्हा परिषद शाळेत 5वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नांदेड आणि डोंगरगाव येथील दिव्यांग शाळांमध्ये त्याने 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर 11वी मध्ये कंधार येथील श्री शिवाजी महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. सध्या 12वीचीच परीक्षा देत असून 3 तासांत 100 गुणांचा पेपर पायाने सहज लिहून पूर्ण करतो. सूरज रोज 4 तास घरी अभ्यास करतो आणि पुढे जाऊन शिक्षक बनण्याचं त्याचं स्वप्न आहे. जिद्दीने अभ्यास केला तर मोठा अधिकारी होता येत असा संदेशही त्याने दिला आहे. सुरुवातीला अडचण झाली असं म्हणजे सुरुवातीला झाली थोडी, मग काय वाटत नाही. अच्छा, मग आता प्रॅक्टिस खूप झाली तुला. हो, बरं, तो अभ्यास कसा करतो? रेग्युलर कॉलेज वगैरे घरी अभ्यास करतो. अभ्यास घरी करतो का? अच्छा, ट्युशन वगैरे लावलं होता 12वीचं? नाही सर, ट्युशन काहीच नाही. काहीच नाही. 10वीला ट्युशन नव्हतं, 10वीला 64 पडले. मग आपण टेन्शन तेवढं घेणार. कसं अभ्यास किती तास करतोस, कसं करतोस थोडं सांग. सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. अच्छा, दुसरं काय तुला आवड निवड तुझी? काहीच नाही सर. आता काय चित्रपट बघायचं, टीव्ही बघायची किंवा असं काही कार्टून? मोबाईल तेवढा मोबाईल बघत बसतो. मोबाईल कसं पायानेच बघतोस? पायानं बघतो.